शांती। आज आहे 6 मे 2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, जेव्हा तुम्ही संपूर्ण पावन बनाल तेव्हाच बाबा तुमची बलिहारी अर्थात समर्पण स्वीकार करतील। आपल्या मनाला विचारा की मी किती पावन बनलो आहे। प्रश्न आहे, तुम्ही मुले आता अगदी आनंदाने बाबांवर बळी चढता अर्थात समर्पित होता असे का? उत्तर आहे, कारण तुम्ही जाणता आता आपण बलिहार जातो तर बाबा 21 जन्मांसाठी बलिहार जातात। तुम्हा मुलांना हे माहित आहे की आता या अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञामध्ये सर्व मनुष्यमात्रांना स्वाहा व्हायचेच आहे। त्यामुळे तुम्ही अगोदरच आनंदाने आपले तन्मनधन सर्व काही सफल करता। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कर्म, अकर्म आणि विकर्माच्या गतीला जाणून आता कोणतेही विकर्म करायचे नाही। कर्मक्षेत्रावर कर्म करत असताना विकारांचा त्याग करणेच विकर्मापासून वाचणे आहे। 2. असे पावन बनायचे आहे जेणेकरून आपली बलिहारी बाबा स्वीकार करतील। पावन बनून पावन दुनियेमध्ये जायचे आहे। तन्मनधन या यज्ञामध्ये स्वाहा करून सफल करायचे आहे। आजचे वरदान आहे, नॉलेजच्या लाईटमाईट अर्थात प्रकाश आणि शक्तीद्वारे विघ्नविनाशक बनणारे मास्टर ज्ञानसंपन्न भव। स्पष्टीकरण आहे, भक्तिमार्गामध्ये गणेशाला विघ्नविनाशक असे म्हणून त्याची पूजा करतात। त्याच सोबत गणेशाला मास्टर नॉलेजफुल अर्थात विद्याप्ती देखील मानतात। तर जी मुले बाबा सारखे ज्ञानसंपन्न बनतात ती कधीही विघ्ना समोर हार खाऊ शकत नाही। कारण ज्ञानाला प्रकाश व शक्ती म्हटले जाते, ज्यामुळे ध्येयापर्यंत पोहोचणे सोपे होते। असे जे विघ्नविनाशक आहेत बाबा सोबत सदैव एकत्रित राहून ज्ञानाचे स्मरण करत राहतात, ते कधीही विघ्ना समोर हार खाऊ शकत नाही। स्लोगन आहे, आतबाहेर ज्या काही कमीकमजोरी आहे त्यांना पूर्णपणे विल करा अर्थात देऊन टाका। तेव्हाच विल पॉवर अर्थात दृढतेची शक्ती येईल। ओम शांती।